दाखल सिद्धार्थ आणि त्याचबरोबर रजत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती रजत आहे आणि नॉन स्ट्रायकवरती सिद्धार्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती पहिले षटक घेऊन ध्रुव बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती काय सुरुवात ब्रह्मदेव नगावे टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते. इनक्रेडिबल. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट जात असताना फलंदाज रजतचा गॉन. रजत या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेग भरपूर होता कुठेतरी पहिल्या चेंडूमध्ये आणि वेगेवरती स्वार होता आला नाही खऱ्या अर्थानं फलंदाज रजतला आणि त्याची विकेट या ठिकाणी गमावली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो म्हणजेच रोहितला आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती रोहित मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती ध्रुवला आपण पाहतोय. काय सुरुवात करून दिली गेली. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. कसबकडा कौशल्य या गोलंदाजाकडे सुद्धा आणि आज या मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या मंचावरती त्या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागणार आहे. ते दाखवून द्यावं लागणार आहे. प्रेझेंटेशन चांगलं राहिलंय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिल्या आपल्या संघाला. ब्रेक थ्रूची गरज सातत्याने असते आणि तो ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. बॉल बॅकट्रॅक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इथे सुद्धा रन मिळणार नाहीये. मागच्या दोन्ही बॉलवरती आक्रमक रूपामध्ये ब्रह्मदेव नगावे टीम आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डिंग करत असताना पहिल्या दोन चेंडूंमध्ये चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावा झालेला नाहीयेत स्कोर कार्डवरती. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे. ध्रुवला आपण पाहतोय ॲज अ लिडिंग बॉलर सध्या त्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये तो रोल प्ले करत असताना इथे सुद्धा चांगला बॉल. बॅटची कडा जरूर घेतली होती परंतु यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वप्नीलला आपण पाहतोय यादी चुकी झाली होती. त्यानंतर आपण पाहू शकतायत ध्रुवाचा माइंडसेट पॉझिटिव्ह होता आणि विकेट जाईल रोहितच्या या बॉलवरती. अजून एक धक्का टीम स्टार 11 विलंगी संघाला. धक्के आतापर्यंत एकाच ओव्हरमध्ये लागले ते म्हणजे स्टार 11 विलंगी टीमला. सुरुवात खराब झाली पूर्णपणे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सतीश. एक अत्यंत महत्वाचा फलंदाज आहे. द बॉल ऑफ विलंगी टीम असं म्हणायला हरकत नाहीये. भिंत आहे या संघाची आणि या खेळाडूवरती भरपूर मोठी जबाबदारी या ठिकाणी असणार आहे. दुसऱ्या बाजूला एक यंग टॅलेंटला आपण पाहतोय. अतिशय कमी वयामध्ये या सुद्धा खेळाडूने लेदर क्रिकेटचे धडे या ठिकाणी घेतल्यात. अर्थात सिद्धार्थ अंडर 19 मध्ये परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. अंडर 17 मध्ये सुद्धा त्याने आपली छाप सोडली आणि आज खऱ्या अर्थानं अमरदीप चषकामध्ये त्याचा खेळ विलंगीकरांना पाहायचा आहे. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहेत. ध्रुव बॉलिंग ट्रॅकवरती. इथे फटका पहिल्याच बॉलवरती खेळलाय. डाऊन दी बॉल फिल्डर इंटरेस्टेड आहेत आणि त्या ठिकाणी चुकी झालंय. एक धाव मिळून जाईल या बॉलवरती. काय आक्रमक सुरुवात गोलंदाज ध्रुवची आपल्याला पाहायला मिळते. भरपूर अनुभव या गोलंदाजाकडे. अतिशय कमी वयामध्ये चांगली मेहनत त्यांनी घेतलंय. अथक परिश्रम या सुद्धा गोलंदाजाने घेतलं आणि त्याचंच यश सध्या त्याला मिळतंय. लिडिंग बॉलरची भूमिकेमध्ये आपल्या संघामध्ये स्थान निर्माण करणं आणि त्यानंतरचा प्रवास प्रमुख गोलंदाजाच्या रूपामध्ये. ऑफसाईडला चांगला स्लाइस त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला होता. खराब क्षेत्ररक्षण पॉईंटला आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप मिळेल. 2 धाव्यांचा कॉल आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही फलंदाजाची. एका बाजूला सतीश आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय सिद्धार्थला जो सलामीला आलेला फलंदाज आहे. आघाडीचा फलंदाज आहे. त्याच्यावरती सुद्धा नजर असणार आहे. त्यावरती सुद्धा त्याची चर्चा आपण केली होती. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे त्यामुळे ती टेक्निक या सुद्धा फलंदाजाला माहिती आहे. इथून रन्स कशा बनवाव्या ते चांगलंच त्याला माहिती आहे. वय फार कमी आहे परंतु कमी वयामध्ये त्याने आपली छाप सोडलाय या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील. फॉलोइंग स्वीपचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी ध्रुवच आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च करून महत्वाचे 2 विकेट या ओव्हरमध्ये. फक्त 3 धावा खर्च करून महत्वाचे 2 विकेट या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगली मेहनत वैभवची भोईर सुद्धा या ठिकाणी घेतात. काल खऱ्या अर्थानं त्यांची जी मेहनत आपण पाहिली. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं आणि त्यानंतर स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये निवांतपणे या स्पर्धेचा ते आनंद घेत होते. प्रवीणजी भोईर यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. सातत्याने ते सुद्धा भरपूर मेहनत या स्पर्धेला घेत आहेत. प्रफुल्लजी असतील
आदरणीय सन्माननीय मंगेशजी शांताराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. जलसार गावातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. जवळ मॅचच्या दिशेने ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी धीरजला आणलं गेलंय, जो एक चांगला फिरकीपटू आहे, मिस्ट्री बॉलर आहे खऱ्या अर्थानं. आता इथून फलंदाजी करणारी टीमची कसोटी असणार आहे या ओव्हरमध्ये. लेफ्टी बॉलरला या ठिकाणी आणलं गेलं, लेफ्ट आर्म चायनामॅन आहे आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी चेंडू फिरवण्यामध्ये आतापर्यंत महारथ हासिल केले या सुद्धा गोलंदाजाने. मजा येणार आहे या ओव्हरमध्ये, भरपूर चेंडू फिरतील. काल सुद्धा आपण पाहिलं उदयला चांगले चेंडू तो फिरवत होता. त्यानंतर आपण प्रफुल्लला पाहिलं होतं शेवटच्या मॅचमध्ये. अविस्मरणीय तो क्षण आपल्याला पाहायला मिळाला, विपुलच्या बॅटमधून आलेला षटकार. आणि आज खऱ्या अर्थानं विपुलवरती सुद्धा नजरा असणार आहेत. गोलंदाजीमध्ये विपुलचा परफॉर्मन्स काल थोडासा फिका पडला होता, परंतु शेवटच्या मॅचमध्ये एक वेगळा विक्रम त्याने आपल्या संघासाठी या ठिकाणी नोंदवला. जवळ मॅचच्या दिशेने ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 3. पहिलाच बॉल फुल टॉस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती धीरज आल्यानंतर विकेट प्राप्त करून दिलाय सतीशची. एक प्रमुख फलंदाज तंबूच्या आसनाला सुरुवात चांगली झाली या ओव्हरची. तीन या धावसंख्येवरती 3 धक्के आतापर्यंत आपण पाहतोय. कबड्डीचा धावफलक, कबड्डीचा पॉईंट्स आपण पाहतोय. स्कोर कार्ड जणू काय आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शेखर. हा सुद्धा एक महत्त्वाचा फलंदाज या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. धीरजसाठी सुरुवात चांगली झाली. लॉंग ऑनमध्ये कौतुक करेन मी, सुमीचा चांगला झेल त्याने कंप्लीट केला. ॲज अ बेस्ट फिल्डर या टीममध्ये त्याचं स्थान उत्तम दर्जाचं आहे. ते इनसाइड आउटचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय. स्वप्नीलचे प्रयत्न त्या ठिकाणी व्यर्थ जातील आणि बॉल सरळ निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्याच बॉलवरती शेखरच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकार या ठिकाणी आपण पाहतोय शेखरच्या बॅटमधून. चांगला आत्मविश्वास या फटक्यामध्ये होता शेखरचा. धावा झाल्यात फलकावरती 7. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. पुन्हा एकदा धीरज इथे चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हात चांगले चालल्यात यष्टांच्या मागे. ध्रुवाला आपण पाहतोय आधी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तो आहे. 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. चेंडू फिरवण्यामध्ये आतापर्यंत माहीर राहिला गोलंदाज धीरज. पहिल्या चेंडूवरती फुल टॉस होता, तिथे विकेट मिळाली. पुन्हा एकदा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बरोबर बॅटच्या खाली बॉल पाहायला मिळाला आणि त्याचा भरपूर फायदा फलंदाज शेखरने घेतला होता. तिथे चौकार प्राप्त केला आणि तदनंतर तिसरा बॉल जो तो चांगला फिरवला होता. बरोबर स्लॉटमधून बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी घेतला होता गोलंदाज धीरजने. रायटी बॅटर्ससाठी सातत्याने तो लेग ब्रेक मैदानामध्ये टाकतोय. मागचे 3 बॉल आपण पाहिले. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं पण निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाज धीरजने केला. SP बॉयज ट्रॉफी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. चाफेवाडी संघा विरोधामध्ये जो परफॉर्मन्स त्याने दाखवला होता, प्रणयसारखा फलंदाज, प्रथमेश बंटीसारखा फलंदाज, या दोन्ही फलंदाजांना खऱ्या अर्थानं नाचवलं होतं आपल्या फिरकीवरती. तोच गोलंदाजी मार्कवरती धीरजला आपण पाहतोय. मिस्ट्री बॉलर आहे खऱ्या अर्थानं. रहस्य या गोलंदाजामध्ये, ते रहस्य उलगडेल का? इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी आहे. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी कॉल करतोय आणि या बॉलवरती विकेट मिळत असताना शेखरजी जो चौकार आला होता ना, त्या चौकाराचा पलटवार, बदला, रिव्हेंज या ठिकाणी घेतली गेली या बॉलवरती. धावा झाला स्कोर कार्डवरती 7 आणि 7 वरती लागलाय चौथा धक्का. सुरुवात केली गेली, आघात केले जात आहेत मैदानामध्ये. 4 धक्के आतापर्यंत स्टार 11 विलंगी टीमला दिले गेले. धावा झाला स्कोर कार्डवरती 7. चांगली माहिती वैभव आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या एकाच ओव्हरमध्ये
आतापर्यंत 2 धक्के धीरजने दिल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली फुल टॉसवरती आणि तदनंतर आपण पाहिलं लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता, तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कॉटन बॉलची संधी होती आणि तिथे चान्स क्रॅप केला. विकेटचा प्रयत्न झाला, पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. का सहजासहजी तुम्ही धीरजच्या विरोधामध्ये विकेट खेळू शकत नाहीये. हा सुद्धा कसलेला गोलंदाज आहे, भरपूर मेहनत त्याने गोलंदाजीमध्ये घेतलंय. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील, चौकार येऊन सुद्धा तो खचलेला नाहीये. चांगला मोमेंटम आपल्या टीमसाठी तो मिळवून देत असताना पुढचा बॉल या ओव्हरमधील ते सुद्धा लेग ब्रेक टाकलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला, लाईन चांगली नाहीये. हो तर चेंडूचा इशारा लाला मुकदम सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल, रन्स मिळतील या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपाने. धावा झाला स्कोर कार्डवरती 8 शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपण पाहतोय. धीरजला गोलंदाजी मार्कवरती फिरकीची जादू त्याने दाखवलंय. अनप्लेबल डिलिव्हरी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणता येईल, कारण फलंदाजाला पूर्णपणे त्याने द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं होतं. चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी आपण पाहिला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हरनंतर टीमची टोटल आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. 8 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 4ची सरासरी या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, 2 विकेट तिथे सुद्धा मिळाले होते. ध्रुवला एक धावचीच्या रूपामध्ये विकेट होता. सेकंड ओव्हरमध्ये अटॅकमध्ये आणलं गेलं गोलंदाज धीरजला, स्पिनला अटॅकमध्ये आणला आणि तिथे सुद्धा 2 विकेट, तिथे सुद्धा 2 ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळाले. चांगली साईड आहे ब्रह्मदेव नगावी टीमचे. स्वप्नील लाईन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. सचिन सारखा एक हार्ड हिटर या टीमकडे. ध्रुवची वेगवान गोलंदाजी, आयुषला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, जो एक अपकमिंग यंगस्टर आहे आणि भरपूर गुणवत्ता या सुद्धा गोलंदाजाकडे, त्याच्यावरती सुद्धा नजरा असणार आहेत. यंगस्टरची कमी नाही आहे, अनुभवाची कमी नाही या टीमकडे. दुसऱ्या बाजूला स्टार 11 विलंगी टीम अभिलाषा घेऊन उतरलेली जी टीम आपण पाहू शकतायत. सिद्धार्थ अजूनही या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून आपण चांगल्या धावा आपण पाहिल्यात या मॅचमध्ये. मोठे फटके अपेक्षित आहेत संघाला. पॉवरप्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर कदाचित इथून टार्गेट केलं असेल ते 20 ते 25 धावा, परंतु त्या 20 ते 25 धावा या पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये आलेल्या नाही आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आयुषला आणलं गेलं ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल पुल करत असताना मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय धीरज, आणि धीरजने कुठलीही चुकी केलेली नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट जाते, ती म्हणजेच फलंदाज सिद्धार्थची एक जे आशेचं किरण होतं ते सुद्धा विझलं गेलंय. धावा झाला स्कोर कार्डवरती 8 आणि 8 या धावसंख्येवरती 5वा धक्का लागला. मागच्या 3 षटकांचा जर आपण विचार केला, तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. सुरुवात पहिल्या षटकाची विकेटने झाली, ध्रुवने तिथे विकेट मिळवला. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं धीरजला तिथे सुद्धा विकेट मिळाला फुल टॉसवरती. आणि या ओव्हरमध्ये सुद्धा शॉर्ट बॉलचा वापर आयुषने केला होता सिद्धार्थच्या विरोधामध्ये, आणि धीरजने चांगला कॅच डीपमध्ये टिपला. ते सुद्धा ऑफ कटर होता. ऑफ स्टंपवरती शफल होऊन हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, कारण स्क्वेअर लेग नंतर जर आपण विचार केला तर डीपमध्ये कुठल्याही प्रकारचा फिल्डर नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं प्रमाण भरपूर आहे. मागील 14 चेंडूंमध्ये एकंदरीत 14 चेंडूंमध्ये जवळपास 5 विकेट या ठिकाणी मिळवले गेलेत. काय गोलंदाजी राहिले. गोलंदाजीचा जो आक्रमण आहे तो सुद्धा थांबण्याचं नाव घेत नाहीये. या बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न, स्लॉटमध्ये बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे धावा मिळतील त्या म्हणजे 6. षटकार आलाय. फलंदाज आपण पाहू शकतायत कल्पेशच्या बॅट मधून. शकतायत चांगला आत्मविश्वास या फटक्यामध्ये होता फलंदाज कल्पेशच्या. संघर्षाचा शंकनात फुंकणारा हा फटका होता. आयुषच्या विरोधामध्ये मोठा प्रहार आलाय. पहिला षटकार हेनिंग्स आपल्याला आपण पाहतोय. धावा झाला स्कोर कार्डवरती 15 स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. आता कल्पेशला सूत्र हातामध्ये घ्यावी लागणार आहेत. या सुद्धा फलंदाजाकडे भरपूर अनुभव आहे, तो अनुभव दाखवून द्यावा लागणार आहे. आयुषला आपण पाहतोय एक अपकमिंग यंगस्टर आहे आणि ब्रह्मदेव नगावी टीमचं फ्युचर आहे खऱ्या अर्थानं. पहिल्या 2 चेंडूंमध्ये चांगली कामगिरी त्याने दाखवली होती, गुणवत्ता त्याने दाखवली होती. आता तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. चौथ्या बॉलवरती काय असणार आहे चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे अपील त्या ठिकाणी झालंय, लाऊड अपील आहे आणि यस ती अपील उचलून धरलाय. विकेट जातोय. अजून एक धक्का टीम स्टार 11 विलंगी संघाला लागलाय, तो म्हणजे 15 या धावसंख्येवरती 6वा धक्का गॉन.
मैदानामध्ये आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाने उद्घोषणा या ठिकाणी विकेटने केलंय. सुरुवात विकेटने झालंय आणि त्यानंतर सुद्धा त्यांना विकेट मिळताना आपण पाहिलंय. 6 धक्के आतापर्यंत लागल्यात 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या जरी तिसरं षटक प्रगती पथावरती आणि पहिल्या 3 षटकांमध्ये जे फ्रेश बॉलर्स आहेत त्यांचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. ध्रुवचं पहिलं षटक तिथे इम्पॅक्ट पडला. सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा स्पिनला अटॅकमध्ये आणला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आयुषची किंवा या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. इथे सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि सॉफ्ट डिसमिसल. विकेट जाताना आपण पाहतोय तिसरा विकेट एकाच ओव्हरमध्ये. आयुषने 3 धक्के स्टार 11 विलंगी टीमला दिल्यात. 14 धावसंख्येवरती 7वा धक्का. पूर्णपणे विकट अवस्था सध्या आपल्याला पाहायला मिळते स्टार 11 विलंगी टीमची सध्या तरी. कारण ज्या पद्धतीनं विकेट गेल्यात, सुरुवात विकेटने झाली होती त्यामुळेच एक वेगळा आत्मविश्वास या ठिकाणी मिळाला आहे. फॉलो विकेटचा जर आपण विचार केला तर पहिले 2 धक्के आपण पाहिले 0 धावसंख्येवरती गेले. तिसरा धक्का जो होता तो 3 वरती गेला. चौथा धक्का 7 वरती गेला आणि 5वा धक्का जो होता तो 8 वरती गेलाय. आणि आता पुन्हा एकदा बॉलर ऑन अ हॅट्रिक आहे आणि 14 या धावसंख्येवरती एकंदरीत 6वा आणि 7वा धक्का या ठिकाणी लागलाय. चांगली माहिती वैभवजी भोयर या ठिकाणी दर्शवत आहेत. त्यांच्या सोबतीने राजांना आपण पाहतोय डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये. बॉलर ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिक बॉल असणारे यादी आपण पाहिले. प्रतीकच्या मदतीतून हॅट्रिक साध्य केली होती. चांगला ऑफ कट त्या ठिकाणी आपण पाहिला. गुणवत्ता याची चर्चा आपण जरूर केली होती याआधी. आयुषकडून ती गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळाली. एक षटकार आलाय त्याच्या विरोधामध्ये नो डाऊट हरकत नाहीये. कारण 3 विकेट जे मिळवलेत ना ते 3 विकेट नजरेसमोर येत आहेत. त्याने डोळे विस्पारले जात आहेत 3 विकेटने. 7 धक्के आतापर्यंत लागलेत 14 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय मैदानामध्ये. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊया संगीत कक्षामध्ये. झाला या ठिकाणी आक्रमणासाठी आणलं गेलंय. 4थ्या षटकामध्ये धीरजला आपण पाहतोय. मागचा स्पेल जबरदस्त राहिला होता. कमीत कमी धावा त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या. एकंदरीत 5 धावांचा तो स्पेल आपण पाहिला. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये त्यासुद्धा आपण अनाउन्समेंट करणार आहोत. पहिल्या चेंडूवरती बॅटची कडा घेतलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते स्लिपमध्ये. फिल्डर आपण पाहतोय. एक धाव मिळून झाली या बॉलवरती. ते सुद्धा काही क्षणांसाठी श्वास थांबला होता. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला सिद्धिविनायक नगावे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत भानोबा स्पोर्ट्स विराथन खुर्द. या 2 टीम मधील मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आले पहिल्या चेंडूवरती. धीरजचा लेग ब्रेक खतरनाक असतात हे लेग ब्रेक. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्विचिटचा प्रयत्न. वॉट अ शॉट. काय आत्मविश्वास आहे या फलंदाजाकडे. विकेट गेल्यात ते म्हणजे 7, परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा दबाव फलंदाज आपण पाहू शकतायत अजयकडे नाहीये. चौकार आलाय. फलंदाज अजयच्या बॅटमधून 4 धावा. अनाउन्समेंट आहे जो मेन गेट आहे तिथे प्लीज कोणी गाडी पार्क करू नका. त्या बाईक मालकांना मी विनंती करतोय तिथून आपण आपल्या बाईक हटवायच्या आहेत. प्लीज कलकलीची विनंती आहे. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. धीरजच्या विरोधामध्ये स्विच इट. वेगेचा वापर या बॉलवरती केला गेलाय. ध्रुवला आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. ध्रुवचे रन मिळणार नाही या बॉलवरती. अनुभव चांगला आहे फलंदाज अजयकडे आणि तोच अनुभव आपल्याला पाहायला मिळाला. लेग ब्रेक चांगले आहेत गोलंदाज धीरजकडे आणि त्याच्या विरोधामध्ये स्विच इट खेळला. पॉईंटला कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. त्याचा फायदा मिळाला. सरळ बॅटचा वापर या ठिकाणी जरूर केला होता. मिस्ट्री बॉलर आहे त्यामुळे विकेट किपर सुद्धा या ठिकाणी बीट झाला होता. लेग ब्रेक टाकेल की ऑफ ब्रेक टाकेल याचा अंदाज फलंदाजाला नसतो. पण 22ने रन आले की बॅटने. यस 22ने धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 20 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वा बॉल. इथे सुद्धा चांगला लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चेंडू फिरला होता. भरपूर रन प्राप्त होतोय गोलंदाज धीरजला.
व्यावसायिक गटामध्ये आपण पाहिलं असेल अनिकेत सानपला, तो सुद्धा डावखुला त्याचा एक उत्कृष्ट फ्रिकीपटू आहे आणि त्याचे सुद्धा याच पद्धतीनं चेंडू फिरत असतात. आणि सध्या तरी धीरजची गोलंदाजी त्याची कुठेतरी आठवण करून देत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा लेग ब्रेक पाहायला मिळाला. इथे सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय शॉर्ट लॉंग लेगला. 2 धावांचा कॉल आहे आणि त्या 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्या. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती लागले गेले 22 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सिद्धिविनायक नगावी टीमचं कॅप्टन आणि त्यांना फाईट करत असताना आपण पाहू शकतात. भानोबा स्पोर्ट्स विरातन खुर्द दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. मॅच नंबर 3 आपण पाहणार आहोत. या सामन्याचा जर विचार केला तर मागच्या 4 ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. ज्या पद्धतीनं विकेट गेल्यात, फॉलो विकेट्सची चर्चा जर आपण केली तर प्रत्येक ओव्हरमध्ये 2चा एव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये 2-2 विकेट जाताना आपण पाहिल्यात. सुरुवातच खऱ्या अर्थाने विकेटने झाले होते, त्यामुळे एक तो वेगळा आत्मविश्वास गोलंदाजांना मिळाला. आता गोलंदाजी मार्कवरती स्ट्रॉकवर स्पेशलिस्ट स्वप्नीलला या ठिकाणी आणलं गेलं, जो एक अनुभवी गोलंदाज आहे. आता या स्लॉकवरमध्ये त्याला सुद्धा किमया या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. सातत्य या ओव्हरमध्ये सुद्धा दाखवावं लागणार आहे, कारण मागील 4 ओव्हरमध्ये जी मेहनत गोलंदाजी करण्या टीमने घेतलंय त्या मेहनतीवरती इथून पाणी फिरायचं नाही आहे. स्वप्नीलकडे तो क्लास आहे. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी सेवा केले. राऊंड द विकेट पहिलाच बॉल स्टंपच्या लाईनमध्ये त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला होता. फोर लेनचा बॉल होता. चांगला बाउन्स सुद्धा प्राप्त झाला होता. या बॉलवरती पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. प्रचंड वेग या बॉलमध्ये होता. राऊंड द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वप्नील, सुरुवात चांगली झाली या षटकाची. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर विकेटने सुरुवात होत होती. 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं सिंगल आली होती. क्षमा असावी, 4थ्या षटकामध्ये सिंगल आली होती आणि 5व्या षटकाची सुरुवात निर्धावणे झाले. ते सुद्धा इनसाइड आउटचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावा झाल्या स्कोअरकडे वरती 23. सिद्धिविनायक नगावी टीमचं कॅप्टन आणि त्याचबरोबर भानोबा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमचं कॅप्टन प्लीज टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. इथे सुद्धा चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गुणवत्ता आहे, चांगलं वेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. नैतिकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज आपण पाहू शकतात स्वप्नीलच्या माध्यमातून 2 डॉट बॉल टाकले गेलेत अजयच्या विरोधामध्ये. एक चौकार अजयच्या बॅटमधून आपण पाहिला होता आणि तदनंतर आपण पाहिले 2 डॉट बॉल आले. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती. चांगला बॉल बरोबर पॅडमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला होता, कारण चांगलंच माहिती आहे स्वप्नीलला पाय चालत नाहीयेत, फुटवर्कचा वापर करत नाहीये फलंदाज. त्यामुळे कुठेतरी जर पॅडमध्ये बॉल टाकला तर तिथे विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे. विकेट मिळालेली नाहीये, परंतु एक चांगला चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर्ड करण्यामध्ये यश आलं होतं गोलंदाज स्वप्नीलला. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. लेग बायच्या रूपामध्ये ही रन येताना पाहायला मिळाली. 24 धाव फलकावरती लागल्यात. राऊंड द विकेट स्वप्नील. ते फुल टॉस होता, बरोबर बॅटवरती आलेला नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. लॉंगॉनमध्ये सुमितला आपण पाहतोय. धावचीतची संधी आणि यस धावचीतच्या रूपामध्ये अजयला परतावा लागणार आहे तंबूच्या आसरा. अजून एक विकेट जातोय. फलंदाज आपण पाहू शकतायत अजयला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. शेवटचा बॉल जर आपण विचार केला तर शेवटचे अजूनही 2 चेंडूंचा केलं बाकी आहे. 4 बॉल्स केले या ठिकाणी झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. विकेटचा जर विचार केला तर 8 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. ते म्हणजेच स्टार 11 विलंगी टीमच्या माध्यमातून करायला डिझर्व करत नाहीये. हा बॅटिंग लाईनअप, बॅटिंग युनिट भरपूर मोठा आहे. अनेक विस्फोटक फलंदाज या टीमकडे सुद्धा आहेत. सिद्धार्थ आज फ्लॉप ठरलाय, कारण ज्या पद्धतीने विकेट गेले. चांगला फुलर लाईनचा बॉल शॉर्ट पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील का? दुसऱ्या धावती विकेट या ठिकाणी गेलाय आणि हार्दिकला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. 90 धक्का या ठिकाणी लागलाय, तो म्हणजे स्टार 11 विलंगी टीमला. चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. काही करा, जास्त वेळ दवडू नका.
5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक नगावे टीमचा कॅप्टन जरा टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 26 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं जयप्रकाश एडवन टीमने या ठिकाणी ऑल आऊट केलं होतं, ते म्हणजे साई स्पोर्ट्स सरावली टीमला. आणि त्या यंगस्टरला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला खऱ्या अर्थानं. नीलला आपण पाहिलं, चल सातत्यानं कामगिरी चांगली करत आलाय. हर्ष देवला आपण पाहिलं, ध्रुव मेहरला आपण पाहिलं. या चारही यंगस्टर्सनी आपली छाप सोडली खऱ्या अर्थानं. बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये पंकज दाखल झाला. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जो मेन गेट आहे त्या मेन गेटवरती कोणीही गाडी पार्क करू नका. बाईक मालकांना विनंती करतोय आपण तिथून त्या बाईक हटवायच्या आहेत, ही कलकलीची विनंती आहे. 5 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील स्लॉग ओव्हरमध्ये त्याचा दर्जा त्याने दाखवलाय खऱ्या अर्थानं. इथे सुद्धा पंचांकडे अपील आणि यस शेवटच्या बॉलवरती ऑल आउट होत असताना आपण पाहतोय स्टार 11 विलंगी टीम 26 या धावसंख्येवरती पूर्णपणे गडी जे बाद झाले आहेत त्यांची संख्या आहे ती म्हणजे 10 ऑल आउट या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय. स्टार 11 विलंगी टीमला 4 ओव्हरचा जर विचार आपण केला तर तिथे एकंदरीत 7 विकेट गमावले गेले होते. परंतु या एकाच ओव्हरमध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाची पुनरावृत्ती झाली आणि या ओव्हरमध्ये सुद्धा 3 विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगली कामगिरी स्वप्नीलची सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग अटॅकचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीनं त्याने आपली छाप सोडलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 27 धावांचं टार्गेट समोर उभं करण्यामध्ये यश आले ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. 27 स्कोरवरती लागल्या गेल्या. चला सिद्धिविनायक नगावे टीमचं कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. लगेच आपण रिपोर्टिंग करा कारण आता आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. आदरणीय विशालजी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिखलपाडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि सचिन दादा पाटील यांचे एक जवळीक मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सचिन दादांचे जवळीक मित्र आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच विशालजी किनी यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस या सिद्धिविनायक नगावे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाही आहे. सिद्धिविनायक नगावे टीम आपणास एक अनाऊन्समेंट आहे. इथून जर आपण उपस्थित झाले नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. कारण आज डिसिप्लिन सहित क्रिकेट खेळलं जाईल. मागील 4 दिवसांमध्ये सुद्धा आपण तेच पाहिले. विशालजी किनी यांच्या शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करतोय. प्रवीणजी भोईर सातत्याने चांगली मेहनत सातत्याने झटत असताना या स्पर्धेसाठी. चला टॉस आपण या ठिकाणी करतोय. ऑल द बेस्ट बोथ टीम्स या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. विशालजी किनी यांच्या शुभ असे करतोय टॉस. एका बाजूला सिद्धिविनायक नगावे आणि दुसऱ्या बाजूला भानोबा स्पोर्ट्स विराधन खुर्द. विराधन खुर्द टीमचा कॉल असेल. काटाचा कॉल या ठिकाणी केला गेला. छापा आला म्हणजे टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच सिद्धिविनायक नगावे टीमने. कर्णधार तुम्हाला प्रश्न हाच असणार आहे, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये येऊन? स्पर्धा खूप सुंदर आहे आणि इकडे खेळायला खूप मजा येईल. यस टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करून. फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण या दुपारच्या सत्रामध्ये नाही काय कारण नाही, पण फिल्डिंग करू कारण बॉलर चांगले आहेत. याआधी तुम्ही समोरच्या टीम समोर कधी आलात का? खेळले. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे सिद्धिविनायक नगावे टीमने आणि प्रथमतः त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील दिपेशजी कंटी सर, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कॅमेरामॅन रोहित चौधरी.
वेलकम बॅक. स्टार 11 विलंगी विपक्ष ब्रह्मदेव नगावे सामना इन ऍक्शन मध्ये. इनसाइड आउटचा हा फटका आहे. खूप सुंदर पद्धतीने फुल फेस ऑफ द बॅट खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँड्सला स्ट्रेच केलं होतं बॅटरने. मिस्टर धीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा पळून परिपूर्ण केलेल्या आहेत. 27 धावांचं लक्ष जे समोर सेट करण्यात आलेलं आहे. ब्रह्मदेव नगावे. ओ हो काय फटका खेळलाय. के एल राहुल ची प्रॉपर आठवण यावी ज्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे. अप्रतिम. वन ऑफ द क्लास स्ट्रोक सिलेक्शन. तत्काळ पुनरावलोकनामध्ये आपल्याला दाखवलं जात आहे. मिडल स्टंप आणि लेग स्टंपच्या सेंटरला स्टान्स घेतला होता. ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल झाला. त्यानंतर हाय बॅक लिफ्ट प्रॉपर टायमिंग आणि व्हील ऍक्शन डे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पिकअप स्ट्रोक खेळत असताना हा षटकार आलाय धीरजच्या बॅट मधून. 8 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात ब्रह्मदेव नगावे. टार्गेट जास्त मोठं नाहीये. 27 धावा चेस करायच्या आहेत 5 षटकांमध्ये आणि त्यात ही चांगली सुरुवात. फुल टॉस दिला. पुन्हा एकदा धीरज सोडणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. व्हॉट अ फिनॉमिनल बॅटिंग. धीरज ऑन फायर. फलकावरती अवघ्या 4 चेंडूंमध्ये 14 धावा सजविलेल्या आहेत. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर मात्र धीरज थांबायचं नाव घेत नाहीये. ब्रह्मदेव नगावे संघ अगदीच मजबूत स्थितीमध्ये दणकट सुरुवात पाहायला मिळते. धीरजने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून डरकाळी फोडले. जलसारच्या या प्रांगणामध्ये जबरदस्त फलंदाजी. फुल टॉस दिले जात आहेत. या आधीचा चेंडू चांगला होता. जरूर खोलवर टप्प्याला प्राधान्य दिलं होतं गोलंदाज आतिशने, परंतु तेथे पिकअप स्ट्रोक आला आणि त्यानंतर मात्र फुल टॉस दिला. त्याचा खरपूस समाचार धीरजने उचललाय. आणखीन एक फुल टॉस, परंतु येथे टायमिंगचा अभाव होता. मिड ऑफ परिक्षेत्रामध्ये जल परिपूर्ण केला जातोय. केलंय गोलंदाज आतिशने पुनरागमन. पहिला झटका लागलेला आहे ब्रह्मदेव नगावे या संघाला. 27 धावांच्या प्रत्युत्तर दाखल पहिल्या षटकामध्ये सुरुवात मात्र आक्रमक झाली आणि तेथेच मोमेंटमला आपल्या बाजूने कॅरी केलेला आहे ब्रह्मदेव नगावे या टीमने. धीरजने आपलं काम केलंय. 3ऱ्या क्रमांकावरती आता फलंदाज दाखल होत आहेत ब्रह्मदेव नगावे संघाच्या माध्यमातून. मिस्टर सचिन. आतिश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आल्या जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती ताकदवर फटका. ताकदवर फलंदाजाच्या बॅट मधून सचिन. सुपर बॅटिंग. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि 20 धावा कुठून काढलेल्या आहेत. जलद गतीने सुरुवात केलंय. आक्रमकतेचे सितारे बनलेले आहेत. टोले जंग फटक्यांचा आविष्कार केलाय. ब्रह्मदेव नगावे संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 6 चेंडूंमध्ये 20 धावा कंप्लीट. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि त्यामध्ये केवळ 7 धावांचं लक्ष हे समोर आहे. एकतर्फी या सामन्याला झुकवून दाखवलंय धीरज आणि सचिन. धीरज जरी बाद झाले असले तरी देखील त्यांनी आपलं काम अगदीच अप्रतिम पार पाडलं आणि त्यानंतर सचिन ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. अजय षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. अमरदीप चषक जलसार 2025 आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. सचिनदादा पाटील आणि त्यांचा संपूर्ण समूह प्रचंड मेहनत घेत आहे त्या स्पर्धेकरिता. वैभव भोईर असतील, प्रदीप भोईर असतील, प्रवीण भोईर असतील, अगदी महेंद्र पाटील, अगदी संपूर्ण ग्रुप जो एकत्रित आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे विजयाच्या समीप पोहोचत असताना ब्रह्मदेव नगावे संघ मात्र सर्व आजच्या दिवसामध्ये उपस्थित आणि सहभागी संघांना मेसेज देतोय की आम्ही आलेलो आहोत. आज आमचा प्रदर्शन मात्र कडक राहणार आहे. 24 धावा आहेत फलकावर. अवघ्या 3 धावा दूर विजयापासून आहेत. सुंदर फटका या ठिकाणी बघायला मिळाला आयुषच्या बॅट मधून. ओनली 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंच दर्शवतायत लाला मुकादम ब्रँड ऑफ शिरगाव पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांचा इशारा वाईट बॉल करार. केवळ 7 चेंडू रिलीज करून झालेले आहेत.
आणि विजयाच्या अगदीच उंबरठ्यावर स्क्वेअर ऑफ द विकेट सजवला गेलाय सौरव गांगुली कॉपी बुक स्टाईलने. चेंडू निघून जातोय डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने. विजयावर शिक्का मोर्तब. 8 चेंडूंमध्ये सामना फिनिश. 22 चेंडू शेष ठेवून ब्रह्मदेव नगावे संघाने स्टार 11 विळंगेला परतीचं तिकीट धरलेलं आहे. चला दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावं, हँडशेक करावेत ही नम्र विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो ब्रह्मदेव नगावे संघाने आपला बेंचमार्क इथे जरूर एस्टॅब्लिश केला. क्षेत्ररक्षण सजवून घ्या चला लगेचच. आजच्या दिवसामध्ये सर्व सामने योग्य वेळेमध्ये परिपूर्ण करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने थोडस सहकार्य करावं. सिद्धिविनायक नगावे आणि विराथन खुर्द. व्हेरी नेक्स्ट मॅच. चला